हा प्रसाद घ्या, खाली पाण्याचा हळद करा, त्याच्यावरती प्रसाद ठेवा आणि नैवेद्य दाखवा. मी आयुष्यात असं काय पाप केलंय की माझ्या पुरीच्या आयुष्यात एवढं मोठं संकट येत असताना एक बाप म्हणून मी काही करू शकत नाही. मला हे पटतच नाही. म्हणजे माझ्याच पुरीचा जीव का. पर मला एक सांग, एका जीवाच्या सुखासाठी दुसऱ्याचा जीव घेणार तू तर नाहीस. मग हे समज का. आणि समजा हे सगळं केलं आणि आमच्या मार्गावरची श्रद्धा सिद्ध होईल ना, सिद्ध होईल. आमची मालकावरची श्रद्धा सिद्ध होईल, पण एक बाप म्हणून मी माझ्या पुरीचा जीव घेतला ही सल आयुष्यभर माझ्या डोक्यात सलत राहणार, आयुष्यभर सलत राहणार. काय पुरीचा जीव घेतला. हे अग्नीला अर्पण करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकम् इव बन्धनान् मृत्योर्मुक्षीमामृतात् स्वाहा. आता तुमच्या घरात सगळं भलं होईल, कल्याण होईल. ही पूजा सुफळ संपूर्ण झालेली आहे. अहिल्या देवी, तुम्ही खूप नशिबवान आहात. जीवाला जीव देणारी माणसं तुम्ही जोडलेली आहेत. स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून तुमच्यासाठी त्याग करणारी माणसं तुम्ही जोडलेली आहेत. प्रसाद घ्या. औक्षवंत तर घरच्या सोनेला प्रसाद. प्रिया, बाप रे, ही मोनिका सुद्धा या घरची सून म्हणण्याचे स्वप्न बघू लागली की काय. सुनेला पुढे ये म्हटल्यानंतर हेच येऊन उभी राहिली. चॅप्टर असते. ये समोर. नमस्कार. अखंड सौभाग्य. गुरुजी, हिला सुद्धा प्रसाद द्या. असो. काय आलं रिपोर्ट बघितलास का तू? नाही, मी बघितला नाहीये. मला असं वाटतं हा रिपोर्ट आधी आईला बघू दे. अरे बरोबर, नको काळजी करू. चल.
ही घ्या. सावित्री, मारुतीला सांग गुरुजींना घरी सोडून यायला. येतो. गुरुजी. बाळा, काय आशीर्वाद देऊ तुला? काळजी घे. हं? आयुष्यमान भाऊ, लवकर 2चे 4 करा. हं? येतो. आई, रिपोर्ट्स. गुरुजी नमस्कार. आयुष्यमान भाऊ. तुम्ही आता बंगल्यामधनं जी पूजा बाहेर करून आलात ती कशासाठी केली, कसली पूजा केली हे तुम्हाला बी माहिती आहे आणि मला बी माहिती आहे. गुरुजी ते तुमच्या सांगण्यावरनं माझी पारू ह्या किर्लोस्कर कुटुंबासाठी जीव द्यायला एका शब्दावर तयार झाली. एका निष्पापाचा बळी जाणार आणि मग दुसरा जीव सुखी होणार, असा कधी न्याय असतो का? गुरुजी काय आहे, माझी पारू लहान आहे, अजून तिने आयुष्यात काही बघितलेलं नाहीये. आत्ताशी कुठं तिचं आयुष्य सुरू झालं आणि ती अशी मरणाच्या दारात उभी आहे. बाप म्हणून मी कसं सहन करू? अरे पण मारुती, हे अरे विधिलिखित आहे, आपण नाही टाळू शकत. तुम्हाला काय माहिती आहे विधी लिखित आहे? तुम्ही काय देव आहात का? आणि तुम्ही जर का देव असाल तर मग माझा जीव घ्या ना, माझ्या निष्पाप पोरीचं कसं करता? तसं जर असतं ना तर प्रत्येकाने आपला जीव देऊन आपल्या प्रियजनांना वाचवलं असतं ना. मग आता माझा पारूचा जीव जाणार आणि मग तिला प्रिय असलेलं हे किर्लोस्कर कुटुंब सुखी होणार. सुखी होणार आहे का? होणार आहे का? आणि उद्या जर त्यांना कळलं की आपल्या सुखासाठी पारूने जीव दिलाय, खरंच सुखी होतील ते. आणि अजून एक मी तुम्हाला विचारतो की एवढी सगळी पूजा वगैरे करून माझ्या पोरीचा जीव जाऊन आयुष्यात या किर्लोस्कर कुटुंबावर संकटच येणार नाही याची काय गॅरंटी आहे? नाही हो, नाही. हे समजा मला नाही पटत. आणि हा, मला माहिती आहे हे किर्लोस्कर कुटुंब आहे ना, तुम्हाला चांगली मोठी बिदागी देतं म्हणून त्यांच्या सोयीसाठी तुम्ही असले उपाय सांगता. तुम्हाला काही कळत नाही हो. आणि तुम्हाला जर का काही कळत असतं तर तुमचं ज्ञान आहे ना व्यर्थ आहे. खोटे आहेत तुम्ही. शांत हो मारुती, शांत हो. तुझं बापाचं हृदय मला कळतंय. नाही समजत. कळतंय रे, पण मी तरी काय करू रे? हे मी काहीही बोलत नाहीये. माझ्या तोंडून वदवणारा कुणी वेगळाच आहे रे. करता करेचा कुणीतरी वेगळाच आहे. मी तरी काय करू? तेव्हा माझ्याशी वाद घालून काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा पारूची काळजी घे. पारूची काळजी घे.
सगळं प्लॅन अनुसार झालं असेलच, जसं मी ठरवलं होतं. तसेच रिपोर्ट असतील तर बरं आहे, नाहीतर ही अहिल्या मला आत्ताच्या आत्ता हाताला धरून या घराबाहेर काढेल. या रिपोर्ट प्रमाणे मोनिकाच्या पोटात जे बाळ आहे ते आपल्याच घराण्याचे. हाय प्रीतम, मी मोनिका. मी आणि प्रीतम कॉलेजमध्ये सोबत होतो. हो आई. कम ऑन प्रीतम, तू विसरला असशील, पण मी आपली फ्रेंडशिप नाही विसरले. आपल्या नवऱ्यावर विश्वास असावा, पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर इतक्या पटकन एवढा विश्वास ठेवू नये. वा, म्हणजे प्रीतमनी प्रियाला खरंच फसवलं म्हणायचं. प्रिया, काय करणार ग आता तू? हा, बिचारी. मोनिका, तुझी बाजू खरी होती. रिपोर्ट्स पण तेच सांगतात. आई, आई, काय बोलताय तुम्ही? माझं प्रीतम असं कधीच नाही करणार. ते रिपोर्ट मला काय बोलू, काहीच कळत नाही. जीवाची या घुसमट कळल कशी कुणास सर
प्रीतम सर काय काय चाललंय तुमचं? तुम्ही शांत व्हा. इकडे बघा शांत व्हा. कसा शांत होऊ? काय येऊन बसलं पारू? हे काय झालं ग? प्रीतम सर डीएनए टेस्टची आयडिया माझी होती आणि तोच रिपोर्ट माझ्या अगेन्स्ट लागावा. नाही प्रीतम सर नाही शांत व्हा. माझ्या आईला काय वाटत असेल पारू? आणि बायको प्रिया तिचं काय होत असेल आता? परत माझ्या आईच्या नादात मुलगाच ठरलो. माझ्या घराण्याचं नाव मातीत विसरलं. पारू तू काल का वाचवलंस मला मरू द्यायचं होतं. प्रीतम सर नाही आहे जगण्याच्या लायकीचं. मी जगण्याच्या लायकीचाच नाही आहे. प्रीतम सर शांत व्हा. तुम्हाला शपथ आहे माझी. कसं शांत हो? शांत व्हा. समजा ठीक भाई. प्रिया प्रिया सावर स्वतःला. नाही आई सगळं संपलंय आता. ज्याची भीती होती ना तेच झालं. तरी माझं मन मला सांगत होतं की नाही असं काही नाही होणार. माझे प्रीतम असं नाही करणार. पण एक अनामिक भीती वाटत होती. माझ्या प्रीतमवर खूप विश्वास होता हो. मी खूप प्रेम केलं होतं त्यांच्यावर. त्यांच्यासोबत एका सुखी आयुष्याचं स्वप्न पाहिलं होतं. सगळं उद्ध्वस्त झालं एका क्षणात. मला ना काय करू काही सुचतच नाहीये. मला माझं अस्तित्व शून्य वाटायला लागलंय. नाही आई मी आता इथे नाही राहू शकत. प्रिया आई आणि तुम्ही म्हणाला होतात ना की रिपोर्ट्स आल्यानंतर माझा जो काही निर्णय असेल तुम्ही माझी साथ द्याल. मग प्लीज आता इथे मला राहण्याचा आग्रह नका करू. प्लीज मला जाऊ द्या. प्रिया नाही. मी ना आई आबांना यातलं काहीच नाही सांगणार. खरंच शपथ. पण प्लीज आता मला जाऊ द्या. मी प्रीतमच्या आयुष्यात परत कधीच नाही येणार. प्रिया तू सयादादाची मुलगी आहेस आणि एवढ्यात मग घर घेणार? एक छोटस संकट आलं आणि डगमगलीस. आपण या संकटांना कसे सामोरे जातो यावर तर आपली ताकद ठरते प्रिया. आणि मला एक कळत नाहीये की तू तुझा बरला संसार सोडून का निघाली आहेस? त्या डीएनए टेस्टचा रिपोर्ट आपल्याला अपेक्षित असा आला नाही म्हणून. पण तू हे का विसरतेस की तुझं प्रीतमवर प्रेम आहे. तू आमच्या सगळ्यांचा विरोध पत्करून त्याला नवरा म्हणून स्वीकारलंयस. तुम्ही दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्यात प्रिया. प्रिया तुझा प्रीतमवर अधिकार आहे. नाही आई नाही. काय करू मी या अधिकाराचं जर माझा नवराच माझ्या सोबत नसेल? तुम्ही बघितलं ना काय केलंय प्रीतमनी. हो प्रिया मी बघितलंय आणि मला सगळं माहिती आहे. पण तरीही मी तुला सांगते की जाऊ नकोस. म्हणजे काहीतरी असेल ना. थोडा विश्वास ठेव माझ्यावर. मला जर असं वाटत असतं की तू या घरातून जावंस किंवा तशी परिस्थिती असती तर मी स्वतः तुला सोडून आले असते आणि सयादादाची हात जोडून माफी मागितली असती. पण तू या घरातून जाऊ नयेस असं मला वाटतं आणि माझी ही गोष्ट ऐकावीस असं मला वाटतं.